आइए हनुमंत विराजिए, कथा कहूँ मति अनुसार। प्रेम सहित गादी धरो, पधारिए पवन कुमार। वचन ऐका कमळापती, माझा रंकाची विनंती। कर जोडितो कथे काळी, आपण यसावे जवळी। कर जोडितो कथे काळी, आपण यसावे जवळी। इष्टदेव परात्पर परब्रह्म परमात्मा मंदिरामध्ये विराजमान श्री हनुमान दादा, सुंदर बहुतेक माताजी आहे। वाह, अद्भुत। माँ भवानीच्या सान्निध्यामध्ये बसून आणि आपण भगवान शिवचे चरित्र रसपान करू। माँ भवानी परम श्रद्धेय पूज्य स्वामी प्रेम प्रकाश दास जी प्रभु स्वामी मालोद, सूत्र संचालक विद्वान सद्गुरु शास्त्री स्वामी राजेंद्र प्रसाद दास जी, उपस्थित सर्व भक्त मंडळी, काय म्हणू आता, राम राम, हरी हरी, दंडवत, जय स्वामीनारायण। सर्वच ज्याला जे लागलं ते घेऊन घे। सब भूमी गोपाल की है। भगवंतावर कोणत्याही एक व्यक्तीचा किंवा एक संप्रदायाचा अधिकार नाही। कोणी स्वामीनारायण म्हणतं, कोणी विठ्ठल म्हणतं, कोणी हरिहरी म्हणतं, कोणी रामराम म्हणतं, कोणी दंडवत करतं। है तो एक ही तत्व, परमात्मा एकच आहे। काल एक दादा मिळाले मला, आपल्या गावाच्या नव्हते, दहिगावचा कोणी व्यक्ती त्यांना मिळाला, दहिगावचा माणूस, आणि त्यांना म्हणाला की हो, आम्ही तर तुमच्या महाराजाला बसवलंय कथेत, आम्ही तुमच्या महाराजला बसवलंय। तुमचा म्हणजे संप्रदाय कोणताही असो, मी स्वामीनारायण संप्रदायाचा साधू आहे,
आणि बराबर हे माझी 500वी कथा आहे. 500. खूप आनंद आहे मला. आणि देहगाववाले मला खोटा पाडतील. वंदन सर्वांना, सॅल्यूट. मला लोक म्हणत की स्वामी पुष्कळ पब्लिक होईल, स्त्रियांना हा मंडप फुल होईल. मला असं वाटत होतं की एक गोष्टी करता का नाही, आपने सच किया. खूप खूप आनंद झाला सर्वांचं दर्शन करून. आमचा तुमचा हा भेद सर्व सोडा. या मंडपामध्ये आपण आले म्हणजे आपलं एकच लेवल आहे, भगवंताचा भक्त. मोठं इथे हे लावलेलं आहे, काय म्हणतात, स्क्रीन. तिथे हयावरून पण दिसेल. पण जो पुण्यशाळी असेल तो ह्या मंडपाच्या आत येऊन बसेल. कारण ह्यासाठी पण पुण्याची गरज असते. असं नाही की तुमच्याजवळ काम धंदा न होता म्हणून तुम्ही इथे येऊन बसले, असं नाही. संत सुंदर म्हणता, रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. हो रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आणि आता पंक्ती येते, सुंदर पंक्ती आहे. भगवान अति सुंदर आहे, मंदिर सुंदर आहे, कथा सुंदर आहे, पण माणसाला केव्हा प्राप्त होते? मंदिर तर सुंदर बनवलं इथे ग्रामस्थ लोकांना. इथे कोण येऊ शकेल? सर्व सुकृताची जोडी म्हणून, सर्व सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल सर्व सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावडी. सर्व सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावडी. सर्व सुखाचे आधार बाबा रखुमादेवीवर. सर्व सुखाचे आधार बाप रुक्मादेवीवर. सर्व सुखाचे आधार बाबा रखुमादेवीवर. सर्व सुखाचे आधार बाप रुक्मादेवीवर. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. सर्व सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. रिकाम पण होता आणि मंडपात आले असं नाही. कितीतरी जन्माचे पुण्य आपले उदित झाले, पुष्कळ जन्माचे पुण्य कामा आले, तेव्हा आपण ह्या मंडपामध्ये येऊन बसलो. कथा तर घरामध्ये बसून पण ऐकू शकता.
दुसऱ्या जागेला तर मी स्कीम ठेवतो की तुम्ही मंडपामध्ये या, कारण जागा पुष्कळ असते हो मंडपामध्ये. एवढा मंडप असला तरी पण पुष्कळ जागा असते. मी स्कीम देतो त्यांना, तुम्ही मंडपामध्ये या. अरे झोप लागत असली तर गादी घेऊन या इथे. भाई सो जाओ, यहां सो जाओ, सोना ही है सो जाओ, लेकिन यहां आओ. ह्या मंडपामध्ये बसून आणि कथा श्रवणाचं फळ वेगळं आहे. हा मंडप नाही, हे कैलास आहे. 7 दिवस पर्यंत हे कैलास आहे. इथे केलेलं पुण्य, इथे केलेलं दान, हे सर्व काही आपल्याला अमोघ फळ देणार आहे. पुरुषांना विनंती आहे, सर्व म्हणत असतील वा हो स्क्रीन मस्त लावली आहे, मस्त दिसतं, पण त्याचं बिल पण मस्त येईल हो. म्हणजे ते जेवढी मंडळी मागे आहे त्यांच्या डोक्यावर. साऊंड मस्त आहे, सर्व काही मस्त आहे, वक्ता पण मस्त आहे, पण त्याप्रमाणे किंमत पण असते हो. भरताचे वांगे 15 रुपयाचे पण मिळतात आणि 45 चे पण मिळतात आणि 100 चे पण मिळतात. भालोतला तर टॉप क्वालिटी मिळते. बाजारामध्ये सर्वात शेवटे गेले तुम्ही 7-7.5 ला, तर मग तुम्हाला 15-18 रुपयाचे किलो पण मिळतात. जैसी किंमत. ह्या मंडपामध्ये बसून आणि केलेली कथा श्रवण, ह्या मंडपामध्ये केलेलं भजन, ह्या मंडपामध्ये केलेलं श्रवण हे अमोघ फलदायी आहे. आणि आपल्याला 7 दिवस पर्यंत सर्व काही विसरून, घर संसार सर्व काही विसरून, आणि आपल्याला 7 दिवस पर्यंत भगवंताचे शिवचे चरित्र श्रवण करायचे आहे. आबाला विनंती आहे की आबा आता दुपार नंतर आता आपलं सत्र पूर्ण होईल, एक घडियाळ लावून देत आहे इथे, नाहीतर गाडी बंदणी होणार आहे. नाही तर मला आदत आहे 12 वाजवायची. मी 12 वाजवेल तुमचे. आज प्रथम दिवस आहे. खूप सुंदर शिव महापुराण कथा, शिव महापुराण ग्रंथामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. त्यापूर्वी कथा केव्हा आपल्यामध्ये बसेल? खाली असेल तर बसेल ना ते. हृदयामध्ये ईर्ष्या, राग, द्वेष. पापड बिबळे संपले ना सर्वेचे? बस टेन्शन नाही आता. नाहीतर बिबळे ठाकूर आली असते आणि कथा कितीही सुंदर असली, बसली आहे कथेत, पण ध्यान कुठे आहे? 7 दिवस पापड बिबडे आराम, सिर्फ कथा सुन. सकाळी तुम्ही तुमचं घराचं काम करू शकता, तुम्ही तुमचं शेतीचं काम करू शकता, पण 2 सत्र, आणि हा वेळ म्हणूनच ठेवला आहे प्रत्येकाला अनुकूलता येईल. दुपारनंतर आणि आता रात्रीचं सत्र तर खूप सुंदर, तेव्हा थंडक पण राहते आणि मजा येते. आपल्याला एन्जॉय करायचं आहे की सर्वांना भगवंताच्या धामामध्ये जायचं आहे? जायचं आहे. विमान आलं तर किती बसणार विमानामध्ये? हा विचार करून डोकं हलवू जा. येणारच आहे विमान. बाजूला जागा पण मस्त आहे. कितीची तयारी आहे? आम्ही तर राहू इथे. बरं जागा खाली होईल, निघा. नाही येणार विमान, टेन्शन मतलब. विमान नाही आएगा. आणि विमान जर येत असतं तर कथा बंद पडल्या असत्या. कथा नंतर जर विमान येत असतं तर कथा बंद पडल्या असत्या. कोणी कथेतच नाही येत. जाऊ द्या हो बापा, तिथे गेले म्हणजे विमानात घेऊन जाता.
कोण जाईल कथेत? विमान नाही आएगा. पण 7 दिवस आपल्याला फक्त सुख, आनंद आणि प्रसन्नतेसाठी कथेचं श्रवण करायचं आहे. मी कथेला एन्जॉयमेंट म्हणतो. आपल्याला एन्जॉय करायचं आहे 7 दिवस. हसो, खूप खुश रहो, खूप प्रसन्न रहो. इथून निघाले म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर स्मित पाहिजे, आणि घरामधून निघाले तरी सुद्धा चेहऱ्यावर स्मित पाहिजे. याला आपण जीवन म्हणतो. जीवनाची शिक्षा आपल्याला इथे मिळते. मी नेहमी कथेत म्हणत असतो की रोज सकाळी इतका मस्त चेहरा घेऊन बाहेर निघा. भले घरामध्ये कितीही झगडा असो, कंकास असो, त्याला घरामध्येच राहू द्या. बाहर निकलो, इतने खुश होके निकलो, इतने खुश होके निकलो, हमारा पड़ोसी भी जलेगा, भाई इसने क्या खाया आज. हा, शेजाऱ्याला पण ईर्ष्या यायला पाहिजे की हा एवढा खुश का आहे, लोटरी लागली का. आता रडतच निघतो बाहेर. दुःख तर सर्वांनाच आहे जगामध्ये. सब दुखी है, साधु भी दुखिया और गृहस्थ भी दुखिया, राजा भी दुखिया, रंक भी दुखिया, सब दुखी है. यहाँ सुखी कोण आहे? तुम्ही सुखी आहे का? पुरुषांना विचारतो, सुखी आहे? नाही. चला सोबत आता 7 दिवसानंतर. दुखी आहे का संसारामध्ये? सुखी? कन्फ्युजन आहे. सुख आहे की दुःख आहे ते कळत नाही कोणाला अजून. पुष्कळ धावपळ राहते हो. काही काही वेळा असं वाटतं की लग्न होत नाही. तो इतके चक्कर कापतो मालोदला, इतके चक्कर कापतो. स्वामी काही करा, स्वामी काही मंत्र द्या. नंतर तिथे यज्ञ करवता, अमावस्याची पूजेत बसवता, नंतर लग्न लागतं आणि 2 महिन्यानंतर परत चक्कर कापतो. स्वामी आता सुट करायचं आहे. माझ्या डोळ्यासमोरचीच घटना आहे. सुट केला आणि ते पण किती दिले, बहुतेक मस्त 20 लाखच्या वरे काही दिले आणि सुट केलं. याला सुख म्हणू की दुःख म्हणू? हे सुख आहे का? संसारामध्ये समाधानी राहावे. जो समाधानी आहे तो सुखी आहे. ज्याला समाधान आहे. बाकी पूर्णता तर कोणालाच मिळत नसते हो. स्वयं भगवान येतो ह्या जगामध्ये. स्वयं भगवान शिव, त्यांचे 2 लग्न झाले आहे. एक पत्नीनं अग्निस्नान केलं आहे. बरं आहे त्यावेळा पोलीस नव्हती, FIR नव्हती, नाहीतर FIR झाली असते. पत्नीनं अग्निस्नान केलं होतं. त्यांच्या जीवनामध्ये पण 2 लग्नचे प्रसंग आले. भगवान राघवेंद्र सरकार राम, वनवासचं दुःख, सीताहरणचं दुःख. त्यानंतर भगवान राम स्वयं भगवान असून आणि सीतेला वनामध्ये पाठवता काही कमी दुःख नव्हतं. श्याम सुंदर कान्हा किती मस्त दिसतो फोटो मध्ये. कृष्णाला विचारा, त्याच्या हृदयाला विचारा, क्या सुख आहे कान्हा. आणि कृष्ण हसत होते, कारण कृष्णाच्या घरामध्ये मुलं असे होते. ते मुलं असं म्हणत, म्हाताऱ्याची अक्कल गेली. सुख किसी को नहीं. जो समाधानी आहे, कृष्ण समाधानी होते. कृष्ण समाधानी होते म्हणून कृष्ण सुखी होते. आणि तोच संदेश भगवान कृष्णाने आपल्याला दिला गीतेच्या माध्यमाने. प्रसन्नो, भक्त कोण आहे? जो प्रसन्न चित्त असतो तो भक्त आहे.
ज्याचा चेहरा त्या गुलाबासारखा असतो तो भगवंताचा भक्त आहे. दुसऱ्याचा विकास पाहून आणि ज्याच्या हृदयामध्ये आनंद होतो तो भगवंताचा भक्त आहे. सभामध्ये कोणी आलं आणि त्याला पाहून हृदयामध्ये आनंद झाला तो भगवंताचा भक्त आहे. सभेत कोणी आला आणि म्हणतो आला तो, काय म्हणता, आला तो. व्यंग असतो बोलण्यामध्ये. आपण भगवंताचे भक्त आहे म्हणजे प्रसन्न राहणं हे मोठ्यात मोठं पुण्याचं कार्य आहे. स्वतः अप्रसन्न राहणं आणि दुसऱ्याला अप्रसन्न करणं हे मोठ्यात मोठं पाप आहे जगामध्ये. आणि हे कथा आपल्याला प्रसन्न करते, हे कथा आपल्या मनाला प्रसन्न करते. हमारे चित्त को प्रसन्न करेगी ये कथा. आणि त्यामध्ये पण भगवान सदाशिवचे सुंदर चरित्र. शिव तत्व हे पूर्ण विश्वाला जोडणारं तत्व आहे. आपण इथे बसलेले बहुतेक वैष्णव आहे. इथे एक पण दहिगाव, पूर्ण दहिगावामध्ये एक पण शैव भक्त नसेल. सर्वच वैष्णव आहे. वारकरी असेल, कोणी मानभाव पंथी असेल, कोणी स्वामीनारायणचं भजन करत असेल, कोणी रामाचं भजन करत असतील, सर्व वैष्णव आहे. पण कथा ऐकायला आपण शिवपुराणात बसले आहे. कारण शिव तत्व हे प्रत्येकाला जोडणारं तत्व आहे. सबको जोडने वाला है शिव. स्वामीनारायणवाला पण शिवला मानतो, रामवाला पण, वारकरी असला तो पण, हे प्रत्येक शिवशी जॉईंट आहे. भगवान सदाशिव हे हिंदू धर्माचे सर्व मान्य देव आहे. सदाशिव आणि हनुमानजी महाराज. आणि सद्भाग्य आहे आपलं की ह्या मंदिरामध्ये हनुमानजी पण आहे आणि महादेवजी पण विराजमान होणार आहे. आणि त्या निमित्ताने आपण इथे कथा श्रवण साठी बसलो आहे. या कथेचं जो अति प्रसन्न चित्तानं श्रवण करेल. शिव महापुराण हे श्रीमद भागवतापेक्षा मोठा ग्रंथ आहे. भागवताचे 18,000 श्लोक आहे, शिव महापुराणाचे 24,000 श्लोक आहे. 7 दिवसामध्ये हा ग्रंथ पूर्ण होत नाही. आणि मी आग्रह पण नाही ठेवत पूर्ण करायचं. 7 दिवसामध्ये अमुकद चरित्र आपण भगवान सदाशिवचे श्रवण करू. पूर्ण ग्रंथची कथा करायला बसले तर 6 महिन्यापर्यंत पण हे कथा पूर्ण होणार नाही. कारण भगवंताचे चरित्र अफाट आहे. समुद्रामध्ये जेवढं पाणी आहे त्यापेक्षा भगवंताचे चरित्र जास्ती आहे. त्या समुद्रामध्ये किती पाणी आहे ते मोजू शकतो का आपण? पृथ्वीवर किती रजकण आहे, मातीचे कण किती आहे हे मोजणं कठीण आहे. त्याचप्रमाणे भगवंताचे चरित्र, त्याची मोजणी, गणना करणं हे पण कठीण आहे. शिव महिम्न स्तोत्रमध्ये आचार्य पुष्पदंत यांनी सुंदर स्तुती केली आहे. बाई मीराला प्रश्न विचारला, बाई भगवंताचे गुण किती? आम्हाला भगवंताचे चरित्र ऐकवा. तेव्हा मीराबाई म्हणाल्या, पृथ्वी का कागज करो, पृथ्वी का कागज करो, लेखनी करो वनराई, 7 समंदर की स्याही करो, हरि गुण लिख्यो न जाई, 7 समंदर की स्याही करो, हरि गुण लिख्यो न जाई. आपण रोज पूजामध्ये एक श्लोकचं गाणं करतो.
असितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखिनी पत्र मुरवी कटी यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानामीश पारं नयाति. समुद्रासारखी शाई, कल्पवृक्षाची कलम आणि स्वयं शारदा या पृथ्वी एवढा कागद घेऊन आणि जर भगवंताचे गुण चरित्राने नाव लिहायला बसेल तरी सुद्धा पार नाही येणार. 7 दिन में क्या सुन पाएंगे हम, लेकिन जितने सुनेंगे उतने प्यार से सुनेंगे, प्रसन्न चित्त होकर सुनेंगे. म्हणून मनामध्ये जो काही संताप असला, कदाच घेऊन आले इथे, तर दुसऱ्या सत्रामध्ये सर्व संताप घरी ठेवले. या मंडपामध्ये येऊन बसणं म्हणजे मोठं पुण्याचं कार्य आहे. इथे तर कठीण आहे हो, बाकी पुष्कळ जागेवर कथेत आम्हाला 10 म्हाताऱ्या देतात. महाराज या म्हाताऱ्यांना ऐकवा कथा. म्हातारी 3 तास कथेत बसते म्हणजे वाहते ते घरी बसले बसले. बरं आहे महाराज चालू ठेवा, घरी 3 तास तर शांती. पण आनंदाचा विषय आहे, इथे सासू पण मंडपामध्ये आहे आणि वाहरी पण मंडपामध्ये आहे. एक बार जोरदार तालिया आप सब के लिए. किती सुंदर प्रेमानं बसले आहे. कल आज और कल सब यहां पर मौजूद है. कल आज और कल सब यहां पर मौजूद है. आणि हाच सत्संग प्रत्यय आपला प्रेम सुचवतो. ह्या जागेवर पुष्कळ वेळा इथे लग्न पण होता का? इथे नाही. किती वेळा आपण आले असू इथे? पुष्कळ वेळा ह्या जागेवर आपण आले असू. इथे बाजार भरते बराबर, लांबी लांबी इथे पण बहुतेक बाजार राहतो. बाजारामध्ये पुष्कळ वेळा आले असतात. पण त्या बाजारामध्ये कितीही वर्ष तुम्ही फिरले इथे त्याचं पुण्य नाही मिळणार. पण दोन बसले ना याचं पुण्य आहे. जागा तेच आहे, विषय चेंज झाला. जावाई बुवा घरी येतात तेव्हा पण शिरा बनवतो आणि सत्यनारायणाची पूजा असते तेव्हा पण शिरा बनवतो. पण त्याला प्रसाद म्हणतो आणि तो फक्त 1 चमचे घेतला तरी आपल्याला पुण्य मिळतं, कारण तो प्रसाद आहे. आज हम यहाँ प्रसाद पाने के लिए बैठे हैं. आज भाजीपाला घ्यायला नाही आले आपण, आज आपण कथा श्रवणासाठी इथे आले. कथा सुनने के लिए, म्हणजे हृदयाला बिलकुल स्वच्छ ठेवायचं. भाग्यशाळी आहे आपण आणि आजचा दिवस पण भाग्यशाळी आहे. आजच्या या सुंदर दिवशी भगवान शिवच्या सुंदर चरित्रामध्ये आपण प्रवेश करू. जो ह्या कथेचं शांत चित्तानं रसपान करतो त्याला सर्व प्रकारचे भोग प्राप्त होता. जीवनामध्ये जे काही दुःख असलं त्या दुःखाचा नाश होतो. त्या जीवात्म्याच्या मनामध्ये जे काही मनोकामना असली त्या मनोकामना परिपूर्ण होत असते. कथा कुछ पाने के लिए है, कुछ छोड़ने के लिए है. आणि सगळ्यांना इथे सोडायचं आहे. त्याला सुरू तर करायची कथा. कथाचा प्रारंभ तर बहुतेक दुसऱ्या सत्रामध्ये होईल. क्लास तर घ्यावे लागते हो. आपल्याला 7 दिवस काही नियम घ्यायचा आहे तर काय नियम घेऊ? पुरुष मंडळी, आले नाही आले चाले लोक. काही चांगला नियम सांगा ना, मला आनंद होईल. असं
हा? जर आपण काही घेत पेत असले तर 7 दिवस आराम करू. बराबर आहे दादा? मग दिंडीमध्ये घेऊन नाचायचं असं नाही हो. स्वामीनं 7च दिवस सांगले होते, ते पण 7व्या दिवसामध्ये देतात. 7 दिन तक कुछ नाही, हा पुरुषांना नियम. 7 दिवस पर्यंत आम्ही झगडा करणार नाही, 7 दिवस पर्यंत आम्ही क्रोध करणार नाही, 7 दिवस पर्यंत आम्ही काही घेणार नाही. समजलं ना घ्यायचं? हो, हुशार आहे सर्व. काय घ्यायचं सांगलं मी ना. जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम. हा, इथे बसून आणि कथाच्या रसाचं पान करायचं आहे. आणि हा जो रस, हा नशा जर एक बार चढला तुम्हाला तर जिंदगी भर नाही उतरणार. जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात को पी सुबह तक उतर जाएगी. संत म्हणतात की अहो, जीवनामध्ये पिणं हे महत्वाचं नसतं. काही काही लोक म्हणतात नाचायचं असलं तर घ्यावी लागते. नाचायचं असलं तर घ्यावी लागते असं नाही हो. आम्ही पण नाचतो, तुमच्यापेक्षा जास्ती नाचतो, पण आम्ही घेत नाही काही. खूप सुंदर एक कीर्तन आहे. मेरे बांके बिहारी सांवरिया, मेरे बांके बिहारी सांवरिया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है. मेरे बांके बिहारी सांवरिया, तेरा जलवा कहाँ उसी को करुणा भरी है. स्त्रियांनी काही नाही घ्यायचं. 7 दिवस आम्ही कोणाची निंदा करणार नाही. 7 दिवस आम्ही काहीच फालतू गोष्टी करणार नाही. किती सोपं आहे हो, काहीच सोडायचं नाही तुम्हाला, फक्त हे बंद ठेवायचं. 7 दिन तक न किसी की निंदा करनी है, नाही कोणाचे अवगुण. ज्याला जे करायचं असलं ते करा. हम तो भाई विठ्ठल 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 करेंगे. हरी बोला देता, हरी बोला घेता, हा उठनता बैठनता हरी बोला. कोणाशी भांडण करायचं आहे तरी पण हरी 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 करत करतच कोणाला मारा. वो मारने की क्रिया भी भक्ति हो जाएगी. ओ तेरा दर्शन उसी को हुआ है, तेरा दर्शन उसी को हुआ है, इसकी आंखों में करुणा भरी है, जिसकी आंखों में करुणा भरी है. ज्याला ह्या उत्सवामध्ये, मंदिरामध्ये, भगवंतामध्ये प्रेम नसेल,
टपरीवर उभे उभे गोष्टी करतात. जाऊ द्या, काय लावलाय तमाशा यांनी. भाई ये तो नशा है, ये पागलों का काम है. यहाँ आके बैठना ये पागलों का काम है. ये नशा जल्दी चढ़ता नहीं है, चढ़ जाए उतरता नहीं है. ये नशा जल्दी चढ़ता नहीं है, चढ़ जाए उतरनी है. ये नशा जल्दी चढ़ता नहीं है, चढ़ जाए उतरता नहीं है. ये नशा जल्दी चढ़ता नहीं है, चढ़ जाए उतरता नहीं है. लोग पीते हैं दुनिया से डर के, लोग पीते हैं दुनिया के डर के. दुनिया की परवाह नहीं है. हमें दुनिया की परवाह नहीं है. मेरे बाके भी हरिया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है. मेरे बारे बिहारी सवरिया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है. हा नशा लवकर नाही चढत. हा नशा चढवण्यासाठी किती घाम पाटला हो. पुष्कळ ग्रामस्थ मंडळी, बालूआबा, हेमा महाजन, या तापामध्ये पण घेतली बाईक, निघाले पत्रिका द्यायला. बाह्य नशा चढाने का आहे. काही काही मुलं बाईक घेऊन गावोगावी पोस्टर लावायला गेले. कहना पड़ता है भाई आओ इस मंडप में आके नशा करो. दारूच्या दुकानावर आमंत्रण पत्रिकाची गरज असते का हो. बाहेर गावात जर कथा ऐकायला आला आणि जो तर घेत असला तर कथा नंतर त्याचे पाय आपोआप जातील दुकानाकडे. दुसरं सत्र तर भाऊसाहेबचं मस्त आरामानं जाईल. आदत से मजबूत. हा नशा लवकर नाही चढत, पण जर नशा चढला तर उतरत पण नाही लवकर. तुकाराम को चढा, एकनाथ को चढा, मुक्ताबाई, जनाबाई, ज्ञानदेव, चांगदेव, बाई मीराबाई, भक्त पुंडलिक यांना हा नशा चढला. काही भीती असते का आपल्याला. दारू घेऊन तुम्ही रस्त्यावर चालता चालता घेऊ शकता नाही. लोग पीते हैं दुनिया से डर के, लोग पीते हैं दुनिया के डर से. एवढ्या उच्च स्टेजवर बसून, एवढ्या उच्च गादीवर बसून आणि जाहीर मध्ये घेतो आहे. हमें दुनिया की परवाह नहीं है. हमें दुनिया की परवाह नहीं है. लोग जीते हैं दुनिया के डर के, लोग पीते हैं दुनिया के डर से. हमें दुनिया की परवाह नहीं है. माझी रिक्वेस्ट आणि विनंती आहे, जर कायमी सोडलं घ्यायचं तर भलतच उत्तम. एवढी मस्त हा किती सुंदर प्रसंग आहे. असा प्रसंग वारंवार येईल का. नहीं आएगा. आज छोड़ने का अवसर, आज छोड़ने का अवसर है. छोड़ो अपने व्यसनों को छोड़ो. जीवनामध्ये सुखी हो सकता. अपने व्यसनों को छोड़ो. लोग पीते हैं पी के गिरते, हम भी पीते हैं गिरते नहीं है. लोग पीते हैं पी के गिरते, हम भी पीते हैं गिरते नहीं है. लोग पीते
पीते हैं सत्संग का प्याला। हर किसी के ये बस का हर किसी के ये बस का नहीं है। भाई जो मर्द बड़ा है वही पी सकता है ये प्याला। प्रहलाद ने हा प्याला घेतला, ध्रुव, गजेंद्र, पांडव हर किसी के बस का नाही आहे. मी आताच म्हटलं पुण्याची गरज असते. पुण्य असलं तेव्हाच आपल्याला असा योग मिळतो. मेरे बांके बिहारी सांवरिया तेरा जलवा कहाँ पर नहीं है. मेरे बाके बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पर नहीं है। तेरा जलवा कहाँ पर नहीं है। जाम पर जाम पीने से क्या फायदा. जाम पर जाम पीने से क्या फायदा। किती तास राहते दादा दारू? 2 तास 4 तास घेतली की 5 तास नाही माहित. अनुभव शेअर कर सकते हो आप. कितीही महाग घेतली संध्याकाळी घेतली म्हणजे सकाळी तर क्लिअरच होते. सकाळी उतरतो तो नशा. जाम पर जाम पीने से क्या फायदा. जाम पर जाम पीने से क्या फायदा। रात को पी सुबह तक उतर जाएगी. रात को भी सुबह तक उतर जाएगी। रात को पी सुबह तक उतर जाएगी. रात को भी सुबह तक उतर जाएगी। कृष्ण गाथा के 2 जाम पी ले. कृष्ण गाथा के 2 जाम पी ले। फिर सारी नशे में उतर जाएगी. मेरे बांके बिहारी सांवरिया तेरा जलवा कहाँ पर नहीं है. मेरे बाके बिहारी सवरिया तेरा जलवा